रिव्ह्यू अवेलेबल असेल, लक्षात ठेवा. आणि फक्त बीमर साठी रिव्ह्यू असणार आहे. नाही, रनआउटला डाऊटफुल असेल तर पंच घेतील. यावेळेस मात्र आपण पाहतोय क्लोज कॉल. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये सुमित भोईर आणि त्यासोबत अनिकेत पाटील आपण पाहतो. असं वाटलं होतं की एजी मात्र इन ऍक्शन पाहायला मिळतील, कारण चांगला सराव केलाय मागील काही हंगामामध्ये आपण पाहतोय. जगदीश पाटील येतात बॉलिंग मार्कवर. अनुभव प्रचंड आहे या खेळाडूकडे आणि त्याचा वापर करावा लागेल मैदानात. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन 38 सर्कलच्या आतमध्ये पॉइंट आहे समोर. शॉर्ट स्क्वेअर मध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला लाऊड अपील. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि गरज नव्हती इथे. खरं तर रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावचीच्या स्वरूपात धक्का क्रमांक पहिला तो फलंदाजी करत असताना गणेश कृपा दिवा संघाला. जगदीश पाटील ओव्हर नंबर 1. काही क्षणातच डीजे विजय देखील आपल्याला जोडले जातील जरूर. परत यार कोला टाकण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. विजय मोकाशी अंडर द बॉल. ऍब्सोल्युटली ग्रेट कॅच, रनिंग अँड स्टनिंग कॅच. जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये विजय मोकाशीने टिपलाय. फलंदाज होतोय बाद. महत्वपूर्ण विकेट. टॉप ऑर्डरचे दोन्ही बॅटर आता तंबूच्या आशाला. नवीन बॅटर चालत मैदानाच्या आतमध्ये भावेश भगत. भावेश भगत चालत नवीन बॅटर. फटका चांगला यावेळेस. जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला मोठा फटका इथे मात्र एक्झिक्यूट करत षटकार ठोकलाय. बॉल तयार. जगदीश पाटील पुढचा बॉल लेफ्टी बॅटरसाठी. लेफ्टी बॅटर होता, ऑफ साईडला खेळायचा होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा आपल्याला पाहायला मिळेल. लेग स्टंप सोडून चाललाय चेंडू. अतिरिक्त धाव. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे. छोटं स्कोरबोर्ड वरती 10. 10 ऑन बोर्ड. पुढील सामना दातिवली आणि निजे ब मध्ये. ऑन साइडला मिस टायमिंग आहे. बॉल अबे मध्ये अंडर दी बॉल. विजय पुन्हा एकदा दुसरा झेल टिपला विजयने या मॅच मध्ये आणि आणखीन एका फलंदाजाला तंबूच्या आशाला पाठवलंय. पहिल्या विकेट मध्ये भरपूर काही घडलंय. अतिरिक्त धावा मिळाल्या, षटकार देखील आला, विकेट देखील गेले आणि षटक क्रमांक पहिल्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये झाले. पुणे एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 10 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर हॅट्रिक संपादित करणारा हा गोलंदाज.
तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी भगतला आपण पाहणार आहोत. 3 विकेट बबलू अगदी आपण पाहिलं तर सुरुवाती पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ज्यामध्ये 1 रनआउट आहे आणि 2 विकेट खरं तर जगदीश पाटील यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ऑनसाइडला स्वीप करायचा होता ओव्हर द लेग स्टंप. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत 5 चेंडू 5 षटकार मांगरूळच्या मैदानावरती ठोकणारा शिरडोनचा हा महत्वपूर्ण फलंदाज आपण पाहतो मधल्या फळीतला सुशांत म्हात्रे. चेहऱ्यावरती स्माईल आली मांगरूळची स्पर्धा म्हटली तर. आणि उत्तर शिवला देखील 5 बॉल 5 षटकार त्याने ठोकलेत. म्हणजे आयुष्यात क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 2 वेळा हे त्याने करून दाखवलंय. मिस टायमिंग इथे देखील विकेट धोक्यात आहे. आणखीन एक विकेटची संभावना आहे. येस डेफिनेटली फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अटेम्प्टमध्ये कॅच. विराजला तिकडे आपण पाहतो थोडा फंबल झाला आणि तिथे मात्र आपण पाहतो चौथ्या अटेम्प्टमध्ये असेल गॅदर करत असताना विकेटचं पतन मैदानामध्ये तू चल मी आया ही स्थिती. चौथ्या विकेटचं पतन टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तानाभूत झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर विकेटचं पतन. आता 4 विकेट इथे गमावलं आहेत. गणेश कृपा क्रिकेट संघ दिवान थोडी ढगमगली आहे पारी पण आता एखाद्या फलंदाजाला जाऊन चांगल्या धावा संख्या बनवाव्या लागतील. नयन पाटील आला बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 महाडा एंड कडून. फक्त 10 धावा धावपटलावरती. मागील 2 बॉलवरती कोणती धाव मिळालेली नाहीये. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर डीप मध्ये आहेत. कव्हर रिजनला उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा अवधी मिळालाय. चांगली रनिंग बिटू द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे 12 वर 12 रन्स ऑन द बोर्ड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी करतो या ओव्हर मध्ये नयन पाटील. बांधलंय रोखून धरलंय फलंदाजांना थांबवण्यामध्ये यश मिळालंय त्याला. ग्रेट बॉलिंग. डक्स थोडा हळू जरा रायडर बनू नका. बॉलर तयार होतो पुन्हा एकदा. महाडा कडून पुढचा बॉल आडवा वाट नॉन साइडला कॅच होता. 2 मिळू शकतात इकडे पण वेगाने धावावं लागेल त्यासाठी. विराज डीप मध्ये क्विक फिल्डर रॉकेट थ्रू आलाय पण 2 धावा सहज मिळतील. पुढचा बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. धू ठेवला गेला अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. जबरदस्त षटक आपण पाहतो नयन पाटील. 4 धावांचं षटक ज्यामध्ये त्याने फक्त 1 विकेट मिळवली पण जबरदस्त बॉलिंग. 3 डॉट 2 डबल 1 विकेट. अप्रतिम फॅन्टॅस्टिक बॉलिंग स्पेल बाय नयन पाटील. कौतुकास्पद गोलंदाजी त्याने करून दाखवली क्रीडांगणावरती. आझाद मैदान शिरडोन ऐतिहासिक क्रीडांगण. अगदी आपण पाहिलं तर भरपूर वर्ष मागे जाल तर पंचक्रोशीतील एकमेव एक सुंदर 360 क्रीडांगण होतंय. आज भरपूर मैदानं झाल्यात पण अगदी या मैदानाचा इतिहास आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणावरती आपण पाहिलेल्या आहेत आणि आज 2 दिवसीय क्रिकेटची ही स्पर्धा आपण पाहतो. वीर बजरंग चषक शिरडोन 2026. वडवली आणि दिवामध्ये ही लढत सुरू आहे पण त्यानंतर दातिवली आणि निजे ब संघ कर्णधार आपण तयार आहे. मला वाटतं निजे संघाचे कर्णधार इथे येतात. विनंती असेल दातिवली संघ कर्णधार आपण देखील रिपोर्टिंग करा. विशाल यांचा दातिवली संघ. हनुमान क्रिकेट संघ दातिवली आणि निजेब.
थांबतात थोडं. षटक क्रमांक आपण पाहत आहोत तिसरं आणि जगदीश पाटील आले सेकंड स्पेलमध्ये. जगदीश पाटीलने 2 विकेट मिळवले होते. सेकंड स्पेलमध्ये ते येतात. असं वाटलं नयन पाटील कंटिन्यू करतील 14 किंवा 5व्या षटकात. बॉल हवेमध्ये यासाठी जगदीश पाटील यांना इन्व्हाइट केलंय. विकेट टेकिंग बॉलर आहेत. आणखीन एका विकेटचं बदल मैदानामध्ये आपण पाहत आहोत. धक्का क्रमांक 5 आणि विकी भगत मैदानाच्या बाहेर. हिज गॉन. षटक क्रमांक तिसरं आहे आणि जगदीश पाटील बॉलिंग मार्क वरती पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले. आणि आता मात्र इथून आपण पाहतोय कमबॅक करावा लागेल गणेश कृपा दिवा संघाला. चला थोडा वेळ कमी घ्या. वडवली संघ फिल्डिंग लगेच लावून घ्या. आपण नवीन बॅटर दाखल झालाय सूरज चौथे मैदानामध्ये. संघाचा फ्रंट लाईन बॉलर आहे खरं तर, पण आता ही जबाबदारी त्याच्यावरती आली. बॅटिंगची 7व्या क्रमांकावरती तो आला. डीपमध्ये थोडे फंबल झाले, फार वेगाने गेले. मला वाटतं विजय आहेत तिकडे, थोडी घाई केली मी म्हणेन. बॉलला उचलण्यापूर्वी फेकण्याची घाई झाली होती. 2 कॅच जबरदस्त घेतल्यात विजयने. पहिली झेल तर अप्रतिमच होती, जे धावत येऊन त्याने कन्वर्ट केली होती जगदीश पाटील. स्लोअर वन डिलिव्हरी ऑन साइडला, फिल्डर वेगाने आलाय. व्हॉट कॅच. यावेळेस विराजने कोणती चूक केली नाही. यापूर्वी आपण पाहिलं फंबल झाला होता तेव्हा त्याने कॅच कंप्लीट केली होती पण 4थ्या अटेम्प्ट मध्ये, आणि यावेळेस मात्र फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट करतोय. का फिल्डिंग आपल्याला पता. आउटफील्ड मध्ये विजय आणि विराज काय दमदार फिल्डिंग करतात. वी फॉर विजय, वी फॉर विराज आणि वी फॉर विक्ट्री. आदरणीय रामनाथजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती आमचे शिरडोण गावातील सर्व मान्यवरांना विनंती की आपण या. नितीन पाटील यायचं आपण मंचावरती. फाईन लेग थर्ड मॅन एकटे कव्हर करतात ते क्षेत्र. विवेक अगदी आपण पाहिलं तर, आणि मी म्हणेन वीर बजरंग शिरडोण संघाचा मुख्य खेळाडू आहे तो. मागील कित्येक वर्ष या संघासाठी त्याने चांगलं परफॉर्मन्स केलंय. तर ओपनर बॅट्समन आता त्याची निवड आम्ही करण्याचा विचार करतोय. नितीन या पण प्लीज. स्माइल बघा त्यांच्या चेहऱ्यावरती. आज ग्लेअर्स घालून आलेत, गॉगल. आणि इथे मात्र बघा मी याच गोष्टीचा उल्लेख केला ना की वडवली संघाची आज फिल्डिंग अप्रतिम भन्नाट आपल्याला पाहायला मिळते. ती कॅचिंग असू द्या, विराज असेल, त्यानंतर विजय मोकाशी असेल, जबरदस्त झेल टिपले त्यांनी. आणि आता देखील शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण वेदांत करतोय. नुकतीच स्पर्धा पार पडली वडवलीची देखील. गावदेवी क्रिकेट संघ वडवली आयोजित गावदेवी चषक. इथे मात्र लाईन मध्ये मिस्टेक आपण पाहतोय. पाटील सरांचा इशारा व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा रन. मॅन फ्रॉम नागाव SP पॅनल मध्ये कार्यरत आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा आल्या होत्या, फक्त 1 विकेट. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 3 आल्यात, 4 आल्यात, 2 विकेट आहेत. वेस्टासाठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल पंचा. येस. आदरणीय रामनाथजी म्हात्रे यांचं देखील मंचावरती आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. चेक केलं जातं सध्या कंट्रोल रूम मध्ये. आमचे धनंजय तिकडे आहेत.
इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही या डावात. वाईट बॉल आहे. येस, नो बॉल नाहीये. वाईट बॉल आहे, चिंता करू नका. नो नाहीये. ओ क्लोज होता, क्लोज एन्काउंटर. लेग स्टम्पच्या अगदी जवळून बॉल. पण श्रीनाथ पाटील वडवली काहीतरी सांगतात, अपील करतात बॅटकट आहे की नाही यासाठी. यावेळेस देखील आपण पाहतो गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चित्रक्षक तिकडे आहेत. ऑन साइडला खेळला गेला होता, फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळला पुन्हा एकदा, फटका चांगला आहे. गॅपमध्ये बॉल जाईल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. चौकार आलाय आणि आता धावा संख्या मात्र आम्हाला बबलू पाटील माहिती देतील. 25 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 3 पूर्ण. एंड ऑफ द 3rd ओव्हर. 25 रन्स ऑन बोर्ड. पंचवीस धावा झालेल्या 3 ओव्हर नंतर. विकेटचा विचार केला तर 6 विकेट गमावलेल्या आहेत. तीन षटकांचा गेम पूर्ण झाला. 25 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, त्यानंतर 4 आणि मग 11. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेले, 1 रनआउटची होती, टोटल 3. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 1 विकेट मिळवली नयन पाटीलने. आणि 3rd ओव्हरमध्ये सेकंड स्पेलमध्ये जेव्हा जगदीश पाटील आले त्यांनी 2 विकेट मिळवला. जरूर त्यांनी 11 धावा खर्च केला. लास्ट बॉलमध्ये 1 चौकार वसूल केला. पण आता दिवा संघाला एक गरज आहे इथून येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये मी म्हणेन कमीत कमी 20 ते 25 धावा करायचा, जेणेकरून एक फायटिंग टोटल वडवलीच अगेन्स्ट. बिकॉज दिवा संघाचा बॉलिंग अटॅक चांगला आहे, ज्यामध्ये सूरज चौथेसारखा एक मुख्य गोलंदाज त्यांच्याकडे, त्याचा 2 षटकांचा स्पेल असेल. सो कुठेतरी जर मी म्हणेन 45 ते 50 धावा धावफलकावरती जर लागतायत तर मजा येईल या मॅचमध्ये. पियुष शेठ पाटील, किंग ऑफ म्हाडा, स्वागत आहे आपलं देखील. आमचे बंधू आहेत. ऑन साइडला खेळला, फटका, मिस टायमिंग आहे. फिल्डर यावेळेस विजयने चूक केली. मागे बबलू 2 कॅच इतक्या चांगल्या घेतल्या आणि आता सोपा झेल ड्रॉप केलाय. दातुली संघाचे संघ करण्यात आपण या शेवटचा ऑफिशियल कॉल. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचं. निजे टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेले आहेत. बॉल तयार होतोय. मागे आला चेंडू, आता मिस्टेक झाले. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावा कशा कानावर धावा येणं महत्वाचं. दिवा संघाला त्या 4 मिळाल्या. आणि सुशांत म्हात्रे सर 22 आहेत की लेग 22 धावा? लेग 22 आहेत. येस.
यावेळेस देखील आपण पाहतोय फटका चांगला खेळला, बॉल मागे चालला, आता वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा रेषा पलीकडे, 4 धावांचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय, चौकार आलाय आणि आता धावांची गती वाढली, धाव फलकावरती धावा 35. याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता मागील 18 बॉलवरती काय झालं ते विसरा, आता पुढे येणाऱ्या 12 बॉलवरती प्रहार करा. बायकरमॅन रुशाल म्हात्रे जातात येतात, सध्या गडबड सुरू आहे थोडी. आणि उद्योजक आमचे शिरडोनचे एका गाजवलाय खरं तर शिरडोन संघासाठी दिनेश दादा म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे दिनेश दादा आपलं देखील, मोस्ट वेलकम. खरं तर पाण्याची सेवा त्यांच्या वतीनं स्पर्धेमध्ये आपण पाहतोय करण्यात आलेली आहे. जलदान पियुष शेट पाटील आमचे शिरडोनचे अगदी आपण पाहतोय किंग ऑफ म्हाडा. ऑफ साइडला मिस टायमिंग, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक यावेळेस चूक करणार नाहीये, चांगल्या झेल डीप मध्ये नयन पाटीलला टिपलाय. स्वागत आहे दिनेश दादा म्हात्रे आपलं देखील. पाण्याची सुविधा खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला 2 दिवस इथे उपलब्ध करून दिलेली आहे. सुशांत म्हात्रे यांच्या वतीने 2 ट्रॉफीज आहेत आणि पियुष शेठ पाटील यांनी पाण्याची सुविधा देखील या स्पर्धेमध्ये आम्हाला उपलब्ध करून दिले. क्या बात आहे. बॉल तयार, माडा एंडकडून बॉलिंग मार्कवर संदेश पाटीलला आपण पाहतो. षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी आणि बॅट्समन शंकलेशला आपण पाहतो. एकंदरीत या ओव्हरमध्ये धावा संख्या आल्या 4 आणि 4 लेग बायशा, 2 धावून 1 विकेट 1 डॉट. 10 आलेल्या त्यामध्ये 4 गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडल्या जाणार नाही. बॅटचेज आहे का प्रश्न पडलाय. येस डेफिनेटली. पंचाचा बोर्ड आकाशाच्या दिशेने वर उंचावलंय. विकेटचं पतन मैदानामध्ये, फलंदाज होतोय बाद. चला फिल्डिंग लावून घ्या. गावदेवी क्रिकेट संघ वडवली. चार षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती, 8 विकेट गमावलेल्या आहेत. आणि येत्या काही दिवसांमध्ये इथेच रामनाथ दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून 40+ धमाका देखील आहे. 7 तारखेला मला वाटतं 1 डे फिनिश. नाही, काचेचा कॅबिनेट बनेल येत्या 2 दिवसामध्ये. बॉलिंग मार्कवरती सुशांत पाटीलला आपण आता पाहणार आहोत. ओव्हर नंबर 5 अंतिम षटक. स्ट्रायकिंग इन मध्ये बॅटर कौशल भगत. चांगला बॉल टॉस झालाय. गुड लेन शॉट ऑफ गुड लेनचा वापर चांगला केलाय. लेंथ बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय सध्या. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. फिल्डर तिकडे आहेत. सिंगल रन मिळेल. कॉमेंट्री बॉक्स कडून पुन्हा एकदा गोलंदाजाचा होतोय. गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू घेऊन थांबलाय. थोडा वेग येतोय. डेड बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय.
स्विंग अँड अ मिस डॉट बॉल. बॉल तयार होतोय. सुशांत पाटीलचा हा बॉल ऑन साइडला खेळलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. बॉल उचलतात, फेकतायत आणि धावा किती मिळतील पाहायचे. रनआउटची संधी निर्माण झाली होती. सुशांत मात्रेकडे आता नजर आहे. येस, विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज बाद आहे रनआउटच्या स्वरूपात. दातिवली संघ आपण रिपोर्टिंग करा प्लीज, विनंती आहे. पंचावन्न 77 ग्रुप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आमचे सुयोग पाटील सध्या आणि 55-77 ग्रुप महाराष्ट्र राज्य आमचे मुकेश पाटील उद्या अध्यक्ष आहेत, ते जोडले जातील. शेवटची जोडी मैदानावरती असणार आहे. 9 विकेट तब्बल गमावल्यात. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती आता संघ आपण पाहतो गणेश कृपा दिवा. एकूण आपण पाहिलं तर सध्या 38 धावा धाफलकावरती आणि शेवटचा चेंडू शिल्लक. धावा झाल्याच नाही बबलू. अगदी आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 आल्या, त्यानंतर फक्त 4, मग 11 आणि 6 धावांचं फक्त षटक, ज्यामध्ये 2 विकेट मिळवले संदेश पाटील, ज्यामध्ये 4 लेग बायस आल्या होत्या. आणि आता सुशांत पाटील का इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहतोय. स्मॅश करतोय बॉल मिड ऑफ मधून मागे डीप मध्ये लॉंग ऑफला तैनात आहेत फिल्डर. बॉलला उचलता फेकता 2 धावांचा अवधी आहे आणि 2 मिळतील वाटतं नाही. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये संघ इथे मात्र ऑल आउट होतोय. 10 विकेट इथे मात्र गमावलेले आहेत पूर्णपणे गणेश कृपा दिवा या संघानं. आणि ऑल आउट होणारा पहिला संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 39 झालेले आहेत. 40चं टार्गेट असेल या मॅच मध्ये. 40 धावांचं टार्गेट दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. निजेबा आणि दातिवली. टॉस देखील आपण करून घेणार आहोत कारण इनिंग ब्रेक आहे. रामनाथजी मात्र्याने विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण टॉस करा. 40+ आमचे दमदार खेळाडू आहेत. 40+ धमाका देखील लवकरच येतोय. जुना बॉल इकडे जरा जमा करा. टेल्स कॉल केला दातिवली संघाच्या संघकर्णधाराने आणि टॉस कोणी जिंकलाय? दातिवली. निर्णय करावा फक्त फिल्डिंगचा. पहिल्या फेरीतील तिसरा सामना दातिवली आणि निजेबर. टॉस जिंकलेला आहे तो दातिवली संघाने आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तर चला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल अशी कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करूया. अवघ्या 40 धावांचा टार्गेट आहे गावदेवी क्रिकेट संघ वडवली खुर्द या संघासमोर. आणि जशी मॅचला सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे समालोचक मित्र सलग 2 दिवस ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकणार आहात. इन्व्हाइट करतोय साई पाटील सर तुर्बे यांना. धन्यवाद.
एक प्रथमेश ठाकूर आपण मायक्रोफोन वरती पाहतोय आणि आता एक प्रथमेश पाटील यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत त्यांचं. थँक्यू प्रथमेश. खेळाच्या पहिल्या सत्रासाठी आवाज ज्यांचा ऐकला. कल्याण डोंबिवली नेतिवलीचे ते आहेत, परंतु त्यांचं मूळ गाव जरी नेतिवली असलं तर ते ह्या ठिकाणी त्यांची कर्मभूमी आहे मी म्हणेन. इथे जवळजवळ मागील 5-6 वर्ष त्यांनी घालवले. त्यांनी सातत्यानं ते स्पर्धा कव्हर करत असतात, सराव देखील करतात क्रिकेटचा कधी कधी, आणि इथे बराचसा वेळ ते आपल्या जीवनातील घालवत असतात. तर जरूर त्यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रासाठी आपण ऐकला. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच क्रमांक 2 आपण पाहता. एका बाजूनं गावदेवी वडवली हा संघ खेळतो आणि विरोधात श्री गणेश कृपा दिवा या संघाला आपण पाहतोय. बॅटिंग मध्ये थोडासा अपयशी ठरला खरं तर. 5 षटकामध्ये फक्त 39 धावा. ज्या क्रीडांगणावरती ज्या खेळपट्टीवरती आपण मागच्या मॅच मध्ये 70 पाहिल्या होत्या त्या खेळपट्टीवरती धावा थोड्याशा कमी बदल्यात, परंतु लो स्कोरिंग सामना आम्ही नेहमी हाय व्होल्टेज होताना पाहतोय. येथे देखील त्या पद्धतीचा प्रतिकार केला जाईल का? सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील आणि साथीनं नयन पाटील. तर पहिला फ्रंटलाईन गोलंदाज या संघाचा मुख्य गोलंदाज सूरज चौथेला आपण पाहतोय. कमेंट्री बॉक्स एंड करून पहिलं षटक, व्हेरी फर्स्ट बॉल राऊंड द विकेट न हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न. विकेट डाऊन. पहिल्या बॉल वरती जसं तसं प्रत्युत्तर देत असताना रॉयल डकचा शिकार झालाय. परतावं लागल ते प्रसाद पाटीलला. मागच्या मॅच मध्ये एकतर्फीपणा आपण पाहिला होता. इथे देखील प्रेक्षकांना ही मॅच चांगली पाहायची आहे. ती पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जाईल, कारण की फलंदाजीमध्ये जर अपयशी ठरलो असलो तरी देखील गोलंदाजीमध्ये त्याची भरपाई करायची आहे आणि तो प्रयत्न आता दिवा संघाचा पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती महत्वपूर्ण सफलता. प्रशांतला 0 वरती परतवलंय आणि या मॅच मध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न सध्या आपण श्री गणेश कृपा दिवा संघाचा पाहतोय. नेक्स्ट मॅच मध्ये 2 दमदार संघ आपल्याला पाहायला मिळतील. कल्याण डोंबिवलीतील 2 नामांकित संघ निलजे ब आणि विरोधात दातिवली विशाल यांचा संघ. मला तरी वाटतं दातिवलीचा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर आत्मविश्वास दुणावलाय तो गोलंदाज सूरज आणि सोबत पूर्ण संघाचा तो स्पिरिट आता पाहायला मिळेल मॅच मध्ये, कारण की धावा कमी झाल्यानंतर थोडीशी शोल्डर डाऊन होते, परंतु विकेट नंतर पुन्हा ऊर्जा आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेटचा हा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एडवरती झाला होता. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की लक्ष सातत्यानं खेळपट्टीवरती हालचालींवरती आपल्याला द्यावं लागतंय. जसा नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज पुढे सरकला त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न यष्टीरक्षकानं केला होता. डॉट आलाय, खातं खुलं झालं नाही. या जबरदस्त सुरुवात आपल्या गोलंदाजच्या माध्यमातून करून देत असताना सूरज चौथीला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची पाहणी जर आपण केली तर डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पुन्हा रूम बनवला. विकेटची शक्यता आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे. बिग विकेट डाऊन. श्रीनाथ पाटीलला देखील 0 वरती माघारी परतवलंय. म्हणजे 2 महत्वाचे फलंदाज कोणतेही योगदान न देता आता खेळाडू कक्षामध्ये परतलेत. आता मॅच रंगेल शंकनीय, कारण की आघाडीच्या फलंदाजांकडनं योगदानाची अपेक्षा होती, परंतु ते 0 वरती परतल्यानंतर आता संकट ओढावून घेतले. तर मी म्हणेन गावदेवी वडवली संघानं मैदानाच्या आतमध्ये इनएक्सपिरियन्स भरपूर अनुभव ज्यांच्या पाठीशी जगदीश पाटील इनॅट क्रमांक 4 वरती आता आपण त्यांना पाहतोय. आता जबाबदारीपूर्ण खेळ करावा लागेल. खरं तर 30 चेंडू 40चं समीकरण सोपं वाटत होतं, परंतु हेच तर क्रिकेट आहे. कधी कधी मोठं लक्ष पूर्ण होतं तर कधी कधी छोटं लक्ष त्याचा बचाव होताना देखील पाहायला मिळतोय. कालच एक मॅच पाहिली होती. टोलनाका कुंभारपाड्याच्या मैदानावरती 4 धावा डिफेंड झाल्या होत्या. पिसारबे आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ खेळत होता किरवलीचा. म्हणजे असे काही विक्रम आपल्याला पाहायला मिळतात टेनिस बॉल क्रिकेट विश्वात. इथे देखील 40 धावा वाचवण्यासाठी सुसज्ज सध्या तरी दिवा संघ पाहायला मिळतोय. हलक्या हातानं दिशा दाखवायची होती, परंतु जबरदस्त लाईन. दिशेवरील नियंत्रण आणि अचूक टप्पा या जोरावरती अगदी वडवली संघाच्या फलंदाजांना अक्षरशः जकडून ठेवलंय. सध्या तरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 4 चेंडू समाप्त झालेत आणि एकही धाव नाहीये. फलंदाजीमध्ये अपयश, परंतु गोलंदाजीमध्ये त्याची भरपाई सध्या सूरज करत असताना अजूनही संघाचं खातं खुलं झालं नाही आणि 2 महत्वाचे विकेट देखील माघारी परतलेत त्या टीम वडवलीचे. राऊंड विकेट ना पुढील बॉल. रिव्हर्स खेळायचं होतं. आणखीन एक डॉट. काय लाजवाब गोलंदाजी. अगदी गोल्डन जुगली षटक सध्या तरी श्री गणेश कृपा दिवाचं पाहायला मिळतंय.
जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. पलटवार काय असतो ना ते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सूरज चौथेचा पाहायला मिळतोय. मी नेहमी म्हणतो की लो स्कोरिंग सामना अगदी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये जर दमखम दाखवला, लेंथ लाईन चांगली हाताळली तर कमी धावा आपण डिफेंड करू शकतो आणि सध्या तो प्रयत्न अगदी सफल होत असताना सूरजचा पाहायला मिळतोय. ऊर्जा संचारली आहे या षटकानं ती दिवा संघामध्ये. हलक्या हातानं टॅप केला जातोय. क्षेत्ररक्षक पुढे तर सरकला होता. ती चान्स होती, हाफ आर्म चान्स, पण तो थोडासा पुढे. खरं तर झेल कठीण होता. प्रयत्न चालवला होता, अंततः स्वतःला थांबवलं आणि बॉलला त्यांना अडवलं. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली, अन्यथा या स्पर्धेत विक्रम झाला असता निर्धाव षटकाचा. तसं घडलं नाही. अंतिम बॉलवरती 1 डावाला झाली होती. सुरुवात पाठलाग करण्यासाठी आता उर्वरित समीकरणाचा विचार केला तर येणारे 24 चेंडू आणि गरज असेल ती 39 धावसंख्येची. मॅच मध्ये आता पुन्हा वापसी आपल्याला पाहायला मिळते ती श्री गणेश कृपा दिवा ह्या टीमची. जबरदस्त षटक सूरज, ज्या सूरजला अगदी महत्वपूर्ण गोलंदाज म्हणून नेहमीच आपण ओळखतो आणि आज देखील त्याची महत्ता त्याने दाखवून दिली या मॅच मध्ये. चला टीममेटिंग फार मोठी आपण करू नका ही सूचना असेल. मॅच अगदी महत्वपूर्ण आहे. ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर प्रत्येक मॅच करूया मरूची स्थिती नॉकआउट स्टेजची मॅच आपण पाहतो. जिथे आपण पराभूत व्हाल तिथनं स्पर्धेचा निरोप घ्यावा लागतो. त्या कारणास्तव जे काही द्यायचं ते प्रत्येक मॅच मध्ये द्यावं लागतं. खास करून सुरुवात जर आपण चांगली केली त्यानंतर आत्मविश्वासानं पुढील वाटचाल सुखकर होते आणि तो प्रयत्न आता सध्या दिवा संघाचा पाहतोय. परंतु आता संघर्ष करावा लागेल. एक तर सोपं समीकरण आता थोडंसं कठीण बनवलंय ते वडवली संघानं. 30 मध्ये 40 ऑन पेपर थोडंसं का होईना परंतु ते समीकरण सोपं वाटत होतं. परंतु आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले आणि त्यानंतर संकट त्यांनी ओढवून घेतलं असं मी तरी म्हणेन. कारण की प्रसाद आणि त्यानंतर श्रीनाथ 2 महत्वाचे फलंदाज शून्यावरती परतले. त्यानंतर बऱ्याच उशिरानं जवळजवळ अंतिम बॉलवरती सिंगल आली. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कौशल भोईरला आपण पाहतोय. कौशल भगत, माफ करा, कौशल भगत सेकंड ओव्हर मध्ये वैयक्तिक पहिलं षटक आहे कौशलचं. कौशल दाखवावं लागेल. पहिला चेंडू चांगला आहे. बॅटन पॅड मधनं बॉल जाईल तो यष्टीरक्षकाच्या हातात. 1 मोर डॉट. डॉट बॉल पर्सेंटेज पाहायला मिळते. 7 मधील 6 चेंडू डॉट आलेत आणि एकच सिंगल धावफलकावरती. लक्ष कठीण बनत चाललंय, छोटं लक्ष, परंतु आता ते देखील डोंगरा एवढं मोठं वाटत चाललंय. आता देखील जाऊ दिला परंतु पंच इंटरेस्टेड नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू. रिव्ह्यू आपण पाहतो प्रत्येक इनिंग साठी एक रिव्ह्यू, परंतु तो बिमर साठी आहे. पंचांनाच काही अडचण आली तर पंच घेऊ शकतात, ही अथॉरिटी त्यांना आहे. रिव्हर्स खेळायचं होतं. बॅट चेंडूचा संपर्क झाला परंतु शॉट तडला. क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्यानं केला नाही कारण की धावा आता जास्त खर्च होत नाहीत. अशा मोमेंटला आपण पाहतोय की रिव्हर्स शास्त्र बाहेर काढलं होतं जगदीश पाटीलनं. एक धाव मिळेल. एका धावेनं स्ट्राईक रोटेट झाले आणि बऱ्याच उशिरानं स्ट्रायकिंग एंडला आपण सलामीर फलंदाज नयनला पाहू शकाल. नयनवरती आता लक्ष असेल. सलामीला त्याला पाठवलंय म्हणजे त्याच्यामध्ये कौशल्य गुणवत्ता जरूर आहे परंतु ती गुणवत्ता आता त्याला सिद्ध करावी लागेल. अंडर प्रेशर चर्चा चालू आहे 2 पंचांमध्ये कारण की अपील झाली होती पायचीत साठी आपण पाहतो ती. परंतु आता सद्यस्थितीला आपण जर विचार केला तर आमचे प्रमुख पंच श्रीनाथ पाटील आणि साथीना सुशांत यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. यस, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे नियम आपण पाहतोय कारण की प्रथमतः जर बाद दिला असेल त्यानंतर रिव्ह्यू सक्सेस झाला तरी जे काही प्रयत्न केले ते सफल होत नाहीत म्हणजे धाव नाही आहे. यस, हा निकाल मी तरी म्हणेन दिवा संघाच्या बाजूने जातोय. त्यांच्यासाठी ही जमेची बाब कारण की एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. लॉब करायचं होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही. आणखीन डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी. अगदी बेदक मारा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो. तिखट मारा गोलंदाजीमध्ये. ती लाईन लेंथ ॲक्युरेट दाखवली आणि कौशल दाखवायला सुरुवात केली. 4 चेंडू सलग डॉट. संधी होती सूरज चौथेला निर्धाव षटकाची परंतु तो चुकला आणि आता पुन्हा संधी आली ती कौशलला. कौशल बघत, कौशल पानाला लावलंय त्यानं. हलक्या हातानं टॅप केलाय. सिंगल आता मिळेल. या षटकात देखील एकच धाव मिळते आणि धावफलकावरती 2 आकडा पाहायला मिळेल. 30 बॉल 40 समीकरण. आता तब्बल जर विचार केला तर इथनं आणखीन 3 षटक आणि या षटकातील 1 चेंडू 19 चेंडू आणि आवश्यकता असेल ते आता 38 धावसंख्येची म्हणजे आता प्रति बॉल मागे 2 धावसंख्येची गरज आहे. सामना
अगदी कठीण बांधलाय आता मॅच मध्ये. खर तर शिकंजा कसत असताना आपण पाहतोय ते टीम श्री गणेश कृपा दिवाला. आणखी सुरुवातीला असं वाटलं होतं मॅच मध्ये विनिंग पर्सेंटेज जास्त पाहायला मिळतो तो वडवलीचा, परंतु त्यानंतर केलेला कमबॅक आणि मॅच मध्ये शिरकाव दिवा टीमनं केलाय. ऊर्जा देखील त्यांची पाहतो. आता टाळ्या वाजतायत. सुरुवातीला शोल्डर डाऊन होते, परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी सूरजनं केली त्यानंतर कौशल दाखवलं आणि आता मॅच मध्ये इन होत असताना आपण दिवा टीमला पाहतोय. फुल लेनचा चेंडू नो बॉल पंचांनी घोषित केला. 1+1 2 मिळतील. आता चुकी झाली आहे. कौतुक पार झालं आणि कौतुकानंतर हा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटची नामी संधी जगदीश पाटील इन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. काय करतील आतापर्यंत खराब सुरुवात केली, संघर्ष केलाय. तब्बल विचार केला तर 6 चेंडू त्यांनी डॉट खेळून काढलेत, म्हणजे एक षटक पूर्णतः त्यांनी डॉट खेळून काढले. आता काहीतरी कमाल करावी लागेल. 5 चेंडू झालेत, एक चेंडू शिल्लक आहे. धावा 4. आणखी अगोदर 2च धावा विथ द बॅट आल्या होत्या, त्यानंतर खराब चेंडू त्यावरती अतिरिक्त 1+1 अशा 2 आल्या. 4 धावा आता स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 36 अजूनही इक्वेशन उरलंय. शेवटचा चेंडू पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अपील झाली, परंतु फ्री हिट बॉल आहे त्या कारणास्तव जरी समोर असले फलंदाज तरी देखील बचावतील. अंतिम देखील याला डॉट षटकाची झाली सांगता. पॉवर प्लेची दोन्ही षटकं समाप्त आणि धावफलकावरती धावसंख्या 2 गडी बाद फक्त पाहायला मिळते ती 4 धावा. नऊ चेंडू आणि 2 वरती खेळतोय तो जगदीश पाटील. खराब कामगिरी, परंतु जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली ती दिवा संघाची. छोटं लक्ष आता मोठं बनवलंय त्यांनी आणि आता पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती सूरजला पाहू शकाल. ज्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी केली खर तर ते पाहता दुसरं षटक त्याचं येणं लाजमी होतं आणि अक्षरशः त्याचा वापर आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकात फक्त 4 धावा. आता समीकरणाचा विचार केला तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 36 धावसंख्येची. जी काही मेहनत आता सध्या केली आहे सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी, ती मेहनत जर फलात रूपांतरित करायची असेल तर येणाऱ्या गोलंदाजांना देखील तशाच पद्धतीनं कसून गोलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक 3. आम्हाला देखील असं वाटलं होतं की मॅच लवकर फिनिश होईल, कदाचित लवकर अंजाम दिला जाईल, परंतु सहजासहजी सामना सोडणार नाही आहे ते दाखवत असताना श्री गणेश कृपा दिवा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ती लढाई चालू आहे. मॅच मध्ये आम्ही नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये भविष्यवाणी चालत नाही. मोठा स्कोर जरी बांधला तरी देखील तो चेस होतो, कधी कधी छोटा स्कोर तो डिफेंड होतो आणि सध्या ते चालू आहे. नवीनच्या बॅट मधनं 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे आणि 2 धावा पूर्ण होतात. पलटवार आता करावा लागेल तो वडवली संघाच्या फलंदाजांना. 2 धावफलक 6 वरती. इक्वेशन प्रत्येक चेंडूगणिक बदलताना आपण पाहतो. आता 34 रिक्वायर्ड रिमेनिंग 17 डिलिव्हरी 17 मध्ये आता बनवायच्या आहेत 34. प्रति बॉल मागे 2 बनवायच्या आहेत. पहिल्या बॉलवरती तर या षटकात 2 आल्यात. सूरज कॉमेंट्री बॉक्स एंड करून पुढील बॉल दुसरा चेंडू दुसऱ्या स्पेल मध्ये. रिदम मध्ये काहीशी अडथळे आपण पाहतोय. मॅच महत्वपूर्ण मुवमेंट मध्ये आपण पाहतोय. अगदी कुशल मुवमेंटला हा सामना पाहायला मिळतोय. दुसरी मॅच पहिली मॅच एकतर्फी राहिली होती जिथे पूर्णतः वर्चस्व गावदेवी घेसरचं आपण पाहिलं. पहिला विजय त्यांनी या स्पर्धेत नोंदवला. त्यानंतर असं वाटलं होतं की वडवलीचं पारडं जड आहे, परंतु त्यानंतरचा पलटवार लाजवाब राहिला तो दिवा टीमचा. आता मॅच मध्ये मॅच रंगली आहे. 17 चेंडू आणि आवश्यकता 34 ची. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 10 विकेट गमावलेत. पूर्णतः संघ गारद झाला होता, परंतु आता बॉलिंग मध्ये प्रयत्न चालू आहे. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक धनेश होते टिपला झेल आणि संपला खेळ. नयनचा देखील धक्का. 3रा टीम पाठलाग करत असताना वडवलीला. सलामीर फलंदाज संघर्ष करत होता आणि नयन देखील माघारी परतलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण विराज मात्रेला पाहतोय. टॉप ऑर्डर कॉल ऑफ झाली. टॉप ऑर्डर ढासळली.
आणि आता विराज कडे लक्ष असेल, लक्षवेधी फलंदाजी करावी लागेल, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी होते. 3 विकेट आतापर्यंत जे आले ते तिन्ही विकेट सूरज चौथेने आपल्या नावावरती केलेत. तर आमचे सन्माननीय अंबू म्हात्रे आणि शैलेश पाटील यांचं आगमन झालं. त्यांना विनंती की या आपण आपलं सहर्ष स्वागत. वीर बजरंग शेडोन यांच्या वतीनं भरवलेली स्पर्धा वीर बजरंग चषक 2026 हे पर्व आपण अनुभवता. सूरज पंचाच्या उजव्या बाजूने उजव्या हातात इथे पाहिलं स्वीप, फॉलिंग स्वीप, जबरदस्त फटका आल्या आल्या मात्र विराजच्या बॅटमधनं संघर्षाचा शंखनाद पाहायला मिळतोय. बॉल चालला बॅकवर्ड स्कोअरला रिजनला, सीमारेषा पार, पहिला संघर्षमय चौकार. लहू पाटील आणि सोमनाथ म्हात्रे यांचं आगमन झालं. त्यांना विनंती मंचावरती या आपलं सहर्ष स्वागत. पियुष शेट पाटील शिरोडच्या या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. पाण्याची सुविधा, विराज जो मैदानाच्या आतमध्ये आलाय, येता क्षणी चौकार टोकला. त्यानं सलग जर 3 षटकार ठोकले, कसेही 3 षटकार जर ठोकले तर आमचे सर्वेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. 3 षटकार ठोकले तर सामना देखील ते जिंकू शकतात. फटका तर पहिला चांगला दाखवला, त्यानंतर हलक्या आपण कट करत असताना एकच धाव. चौकारानंतर संयम देखील दाखवावा लागतो. सिंगल ना स्कोर कार्ड 11 फॉर बोर्ड. 11 धावा पाहायला मिळतात. पलटवार करण्याचा प्रयत्न विराज म्हात्रेचा. 2 चेंडूंचा खेळ अजून या षटकातील शिल्लक आहे. 11 वरती धावफलक. 29 ची गरज. 14 चेंडू आणि 29 धावा. मॅच बनली आहे. दोन्ही संघांच्या चान्सेस पाहिला तर 50% दोघांच्या दिशेनं सामना आहे. बॅलन्स स्थितीमध्ये मॅच पारडा अगदी दोघांचं समान पाहायला मिळतंय. राऊंड द विकेटनं सूरज, चांगला चेंडू बिहाइंड द विकेट, बॉल निघून चाललाय. यष्टीरक्षक आणि थर्डमॅन देखील बीट झालाय. बॉल डीप मध्ये थर्ड बांधला. क्षेत्ररक्षक पाठलाग करत होता, अंततः बॉलला अडवलं. 3 बांधल्यात. चौथीचा प्रयत्न नाही. 3 धावा. 3 धावा. लेग बायचा पंचांचा इशारा. संघाच्या खात्यामध्ये धावा ऍड होतील, धावा कशाही येऊत, परंतु विजयासाठी धावा महत्वाच्या आहेत. मेहनत गोलंदाज करतात, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्या ठिकाणी नाही आहे आणि धावा मिळतील त्या 3 आणि या 3च्या मदतीनं धावफलक 14 वरती. 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा 1 चेंडू आता शिल्लक असेल. 3 षटकारांसाठी विराजला पारितोषिक आलंय. आमचे सर्वेश पाटील यांच्या मार्फत 1000 रुपये. कसेही 3 षटकार ठोका आणि 1000 रुपये कमवा. नेक्स्ट मॅच मध्ये दातिवली संघ आणि विरोधात निळजे ब असे 2 दमदार संघ आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील. विशाल मडवी यांचा संघ मला तरी वाटतं दातिवलीचा पाहायला मिळेल. विनीत असतील, विशाल असतील, जयेशला आपण पाहू शकाल. एक दमदार संघ दातिवलीचा आणि त्यांच्या अगेन्स्ट तितकाच दाकड संघ ज्यामध्ये आपण निनादला पाहू शकाल. तिथे देखील विशालचा खेळ आपण पाहतोय. एक नामांकित संघ त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू. सन्माननीय अंबू म्हात्रे यांचं आपण आगमन पाहिलं, त्यांचं सहर्ष स्वागत. रिव्हर्स खेळायचं होतं, अपील झाली आहे, परंतु काय घडलंय, जवळ 7 ते 8 खेळाडूंची अपील सध्या तरी पाहायला मिळते. एक्झॅक्टली काय घडलंय, सुरुवातीला कॉट बिहाइंडची अपील झाली, त्यानंतर आता कदाचित रनआउटची अपील होते मला तरी वाटतं, परंतु एक्झॅक्टली काय घडेल, अपील गरजेचे आहे. रूल्स क्रिकेटचा असं सांगतंय की जर एखाद्या वेळी पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद जरी असला आणि अपील नसेल तर फलंदाजाला बाद घोषित करण्यात येत नाहीये. ह्या काही गोष्टी आहेत. चला पाणी घेऊन जायचं आहे. डिसिजन सध्या तरी पेंडिंग आहे. पंच काय आहे, आणखी पंचांना ऑथॉरिटी आहे, तिसऱ्या पंचांकडे ते जाऊ शकतात, परंतु तो डिसिजन पूर्णतः पंचांचा असेल. आता सध्या तरी 2 पंच अगदी खेळपट्टीवरती चर्चा करतात. एका बाजूनं प्रमुख पंच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये सध्या तरी श्रीनाथ पाटील मॅन फ्रॉम नागाव आणि त्यांच्या साथीनं या स्पर्धेचे आयोजक आपण सुशांत म्हात्रेला पाहतोय. काय पंच, तिसरे पंच या चला रनआउट साठी, म्हणजे फलंदाज पुढे आला होता, त्यानंतर पॉपिंग क्रीज मध्ये तो परतलाय की नाही हे आता चेक करण्यात येईल.
आयोजन करता आमचे विवेकदादा पाटील या ठिकाणी आहेत. सोबतच जोरदार आयोजन करता या ठिकाणी पाहायला मिळतात. DTC ही वायडी कार्यरत आहे आणि त्यांच्या माध्यमातून दाखवण्यात येईल. आमचे लाईव्ह अपडेटर्स आपण पाहतोय. धनंजय म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. कॅमेरामॅन आमचे भावेश ठाकरे यांना देखील आपण पाहतोय. एक्झॅक्टली काय घडलं कॅमेरामध्ये जर ती गोष्ट कैद झाली नसेल तर पंचांचा जो सॉफ्ट सिग्नल असेल तो काही असेल याची देखील दक्षता आपण घ्या. कारण की तंत्रज्ञान आहे, कधी कधी बिघाड, कधी कधी कॅमेरामध्ये देखील काही गोष्टी कैद होत नाहीये. जरूर आंतरराष्ट्रीय स्तरावरती तंत्रज्ञान प्रगत पाहायला मिळतं, परंतु टेनिस बॉल क्रिकेट विश्वात अजूनही तितकंसं तंत्रज्ञान प्रगत झालं नाहीये. तर एक्झॅक्टली काय आहे शहानिशा करण्यात येईल. श्रीनाथ पाटील एक डिसिजन महत्वाचा आहे, कारण की आता सध्या तरी थोडासा वेळ या ठिकाणी घेतला जातो. याचं कारण की मॅच अगदी कुशल मोमेंटला आहे. अशा मोमेंटला एक डिसिजन खूप महत्वाचा आपण पाहतोय. सुरुवातीला 8 साठी आपण पाहिलं अपील झाली होती, त्यानंतर मात्र रनआउटच्या साठी जरूर प्रयत्न झाला आणि एकंदर काय डिसिजन आहे ते आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. सध्या तरी जे प्रेक्षक मैदानाच्या चहू बाजूला आपण पाहतो त्यांच्या माहितीसाठी आणि ज्यांनी नुकतंच स्मार्टफोन ओपन केलं त्यांच्या माहितीसाठी विद्यमान लढत प्रिव्हियस मॅच आपण पाहतोय. दुसरी मॅच या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस. एका बाजूने गावदेवी वडवली हा संघ आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश कृपा दिवा संघ खेळतोय. मॅच अगदी क्रुशियल मोमेंटला आहे. एका निर्णयावरती आता मॅच थांबली आहे. 39 बनवले आता 40 टार्गेट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना सद्यस्थितीला आपण पाहतो ते टीम गावदेवी वडवली ला लोढा प्रीमियर लीगचे आमचे दमदार आयोजक निकेश भोईर यांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. खरं तर गेली कित्येक वर्ष लोढातील क्रिकेटपटूंसाठी एक यशस्वी व्यासपीठ ते मिळवून देतात. सुरुवातीला हॉटफूट टर्फवरती, पण त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर इंटरनॅशनल लुक असले क्रीडांगण स्वर्गीय मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे, त्या क्रीडांगणावरती लोढातील सर्व खेळाडूंसाठी जे प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा भरवतात. आमचे निकेश भोईर यांचं आगमन झालं. त्यांना विनंती की आपण या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. तर फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये अंतिम बॉलवरती झाला बाद. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 14 धावा. इथं आवश्यकतेचा विचार केला तर 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय.
चौथा गडी बाद झाला. विराजला मात्र परतावं लागतंय, ज्याच्यावरती अशा अपेक्षा होत्या. तो बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज संदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. बारा मध्ये आता 26 धावा. मॅच रंगली आहे. मैदानाच्या आतमध्ये संदेश दाखल झालाय. कारनामा करावा लागेल. चला आता जास्त वेळ घेऊ नका टीम दिवा. 3 षटकं समाप्त झालेत. 12 मध्ये 24 बनवायचे आहेत. मॅचला एकतर विलंब झालाय. काही कारणास्तव जरूर आपण पाहिलं एक डिसिजन पेंडिंग होता, त्यासाठी बराचसा वेळ खर्च झाला. अंततः फलंदाज बाद घोषित करण्यात आला आणि पहिल्या कक्षात आपण पाहतो विराजला मॅचमध्ये आता पुन्हा ट्विस्ट पाहायला मिळतंय. खरं तर लक्ष वेधलं होतं. येता क्षणी चौकार ठोकल्यानंतर विराजनं कदाचित मॅचला तो टर्न करेल ही अपेक्षा चाहत्यांनी वडवलीच्या दाखवली होती, परंतु तो जसा बाद झाला पुन्हा चाहते निराश झालेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता संदेश आणि जगदीश पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. काय घडेल? 14 धावा धावपळकावरती 26 बनवायच्या आहेत. येणारे 12 चेंडू. 26 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. 12 मध्ये आता 26 लक्ष कठीण बांधलंय. 30 चेंडू 40चं समीकरण आता 12 चेंडू 26 वरती येऊन ठेपलाय. म्हणजे आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ संपला आणि त्यामध्ये फक्त 14 धावा बनवल्या. खराब क्रिकेट आणि त्यामध्ये पूर्णतः डॉमिनेट केलं. संघर्ष आपण पाहतोय जगदीश पाटील यांचा, परंतु मागे काय घडलंय हे विसरावं लागेल आणि आता प्रेझेन्स मध्ये काय आपल्याला करायचं आहे. सध्या तरी आता वर्तमानात आपल्याला चांगला खेळ करावा लागेल जगदीश पाटील यांना. गोलंदाज नौका आलाय, लॉप केलाय, अगदी बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय, टिपलाय झेल. संपलाय जगदीश पाटील यांचा खेळ. आल्या पहिल्याच बॉलवरती विकेट. गोलंदाज विकी भगतला आपण पाहतो यश मिळवतोय पहिल्या बॉलवरती. अकरा चेंडू आणि 2 धावा. संघर्ष केला परंतु त्यानंतर मोठा हिट खेळायचा होता आणि तो फटका देखील फसला. बाद झालेत. 5वा गडी बाद आणि आता नवीन फलंदाज वेदांत पाटील मैदानाच्या आतमध्ये. मजबूत शरीरयष्टीचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. तितके मजबूत फटके त्याला तर दाखवावे लागतील. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत निनाद यांचा संघ. निनाद रसाल एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील निलजे ब साठी. खरं तर निलजे अ संघ सध्या इन्फॉर्म मध्ये, तर निलजे ब संघाचा खेळ देखील मी पाहिला होता. ओमसाई तळोजे मजकूर इथे जी स्पर्धा झाली होती जबरदस्त खेळ त्यांच्या संघाने केला होता. म्हणजे 25 मध्ये दमदार खेळ त्यांचा पहिला आणि आता 26 उगवलंय. 2026 आपण हे नवं पर्व पाहतो आणि नव्या आशा नव्या उमेद घेऊन हा संघ देखील मैदानात उतरेल. इथे फटका पुन्हा फसला. डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज कॉटन बॉलच्या माध्यमातून सेकंड बॉल आणि सेकंड विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण गोलंदाज विकी भगतला पाहतोय. हाय जबरदस्त गोलंदाजी. सुरुवातीला जेव्हा पहिला डाव संपला तेव्हा चर्चा रंगली होती की ही मॅच सहजतेने वडवली संघ जिंकेल, परंतु हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटची भविष्यवाणी चालत नाही. या क्रिकेटमध्ये कधी कधी 6 चेंडू एक देखील डिफेंड होताना आपण पाहिल्या. कधी कधी 6 चेंडू 20, 25, 24, 30 अशा धावा बनताना देखील पाहतोय. विक्रम देखील कधी कधी चमत्कार करतात. एका षटकात 43 धावा देखील बनताना आपण पाहिल्यात. हा आजवर क्रिकेटचा इतिहास आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आपण विक्रम पाहिले. 6 चेंडू 6 षटकार. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट विश्वात देखील ते चमत्कार होत आहेत, परंतु चमत्कार करेल कोण? मैदानाच्या आतमध्ये आता विजय मोकाशी. विकी हॅट्रिक बॉल. चांगला चेंडू होता. ड्राईव्ह करत असताना ऑफ साईडला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर. बॉलला अडवतोय तोपर्यंत सिंगल ना आता काम बनणार नाहीये, कारण की लक्ष आता दूर झालंय. प्रति बॉल मागे जवळजवळ आता 2हून अधिक धावा पाहिजेत. सुरुवात जेव्हा झाली होती तेव्हा सिंगल डबल न मॅच बनली असती, परंतु तिथे डॉट बॉल पर्सेंटेज आपण पाहिलं. सुरेशनं केलेली दमदार गोलंदाजी साथीनं आपण दुसरे षटक कौशलचं देखील चांगलं पाहिलं. त्यानं देखील फक्त धावा 3 खर्च केल्या. त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये सुरेशला पाहिलं, त्यांनी देखील दमखम पुन्हा दाखवला आणि प्रतिस्पर्धी संघाला जरूर त्यानं संघर्ष करायला लावलाय. आता विकी भगत. पुढील बॉल जाऊ दिला वेल लेफ्ट. वाईट बॉल. रिटर्न क्रिजचा हा बॉल बाहेर निघालाय. हिटिंग झोन पासनं कदाचित दूर ठेवण्याचा प्रयत्न विकीचा फसला आणि वाईट बॉल आता पाहायला मिळतोय. अतिरिक्त 1 धाव. पहिला
व्हाईट बॉल मी तरी म्हणेन सध्या तरी ह्या सत्रामध्ये पाहायला मिळतो. आमच्या अस्तिक आणि एका बाजूने बबलू आम्हाला दर्शवतात. गुड जॉब, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. बॅकफुटला जाऊन अगदी पंच करण्याचा प्रयत्न, अगदी कव्हर्सला टार्गेट करायचं होतं. मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाज संदेश आणि विजय नेट क्रमांक 8 वरती विजयला आपण पाहतोय. म्हणजे टॉप ऑर्डर जी आशा अपेक्षा होती त्याची पूर्तता ते करू शकले नाहीत आणि त्या कारणास्तव आता मॅच त्यांच्यासाठी कठीण बनली आहे. विकी भगत राऊंड द विकेटनं फटका इथे चांगला आहे परंतु टायमिंग तितकंसं जुळलं असं म्हणता येणार नाही. परंतु वॅकेंड एरियामध्ये बॉल दाखल झालाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सुमितला आपण पाहिलं, सोबतच धावा एकवटण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. 2 धावा इथे धावफलकावरती आणि धावफलक 20 या आकड्यावरती. अजून गरज 20 ची, म्हणजे निम्मा पल्ला पार झाला परंतु त्यासाठी भरपूर चेंडू खर्च झालेत आणि आता 7 बॉल 20 ची आवश्यकता. आतापर्यंत 23 चेंडू खर्च झालेत ते 20 बनवण्यासाठी. आता 7 मध्ये 20 बनवायचे आहेत. फटका फसला भरपूर उंच, स्वतः गोलंदाज पुन्हा पुढे सरकलाय आणि या षटकात दुसऱ्यांदा हा कारनामा आपण पाहतो कॉटन बोल्टचा आणि 3 विकेट कंप्लीट केले विकी भगत ना. आणि या मॅच वरती शिकंजा पुन्हा एकदा आणखीन मजबूत करत असताना टीम श्री गणेश कृपा दिवा आपल्याला पाहायला मिळतोय. तर आमचे कैलासजी पाटील यांना आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक जे ट्रॉफीज आपण पाहतो त्यांच्याकडनं देण्यात आले, त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सन्मान चिन्ह खरं तर त्यांच्या माध्यमातून समीर पाटील निलजाचे नेक्स्ट मॅच मध्ये इनेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शेखर असतील त्यांना देखील आपण पाहू शकाल. जे 2 दमदार संघ. फलंदाज बाद झाला. 4 षटकांचा खेळ संपला. 10व्या धावफलकावरती 20. 4 षटकात 20 आणि आता एका षटकामध्ये विजयासाठी 20 ची आवश्यकता. मॅच बनवली आहे आणि आता शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेतला आपण पाहू शकाल. क्षमतावान हा खेळाडू. खरं तर फिरकी नेहमीच अनिकेतची आपल्याला पाहायला मिळते. आज काय घडेल, कारण की फिरकी गोलंदाजांना जर टप्पा सापडला तर नेहमीच ते फलंदाजांसाठी धोकादायक गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. वळण देणं ही कला नेहमीच अनिकेतनं दाखवली आहे. आज बॅटिंग मध्ये तो सपशेल अपयशी ठरला परंतु गोलंदाजीमध्ये त्याच्या पाठीशी पाठबळ आहे ते 20 धावसंख्येचं. जरूर विकेटच्या आधारावरती 19 चालतील परंतु आता संघर्ष मोठा करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण विजय मोकाशी आणि साथीनं सुशांतला पाहतोय. 6 चेंडू आणि गरज 20 ची. निम्मा पल्ला पार करण्यासाठी 4 षटक खर्च करावी लागली ते टीम वडवलीला. 6 चेंडू 20 ची गरज. फुलटा चेंडू लाभ केला आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक मिड विकेटला टिपला जेल आणि संपला विजयचा देखील खेळ. 1 विकेट. वाऱ्याचा वेग सध्या तरी पाहायला मिळत नाही. मी म्हणेन संध्याकाळचं सत्र जसं आपण पाहतो तेव्हा वाऱ्याचा वेग पाहायला मिळतो तेव्हा कदाचित एका एंड अनुकूलता तर एका एंड प्रतिकूलता आपल्याला पाहायला मिळते परंतु सध्या तसं नाही आहे. सध्या वारा शांत आहे मी तरी म्हणेन परंतु वादळ निर्माण गोलंदाजांनी केलंय. काय लाजवाब गोलंदाजी. अगोदर असं वाटलं होतं कदाचित कमी षटकामध्ये ही मॅच उरकेल परंतु सुरुवातीला घडलेल्या चुका, शून्यावरती जे प्रमुख फलंदाज बाद झाले ज्यामध्ये प्रसाद पाटील आणि त्यानंतर श्रीनाथ पाटील जे मुख्य फलंदाज ज्यांच्याकडनं अशा अपेक्षा होती ते बाद झाल्यानंतर मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पकड मिळवली ती दिवा संघानं आणि आता पूर्णतः हवी झालाय या मॅच मध्ये दिवा संघ. चांगला चेंडू पडलाय ऑफ साईडला अगदी वळण घेत असताना आपण पाहतो लेग ब्रेक हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. लेग स्टिकला बॉल टाकला जातो आणि त्यानंतर बॉल मध्ये वळण निर्माण होत असताना शरीरापासून दूर नेण्याचं काम सध्या अनिकेत करत असताना पुन्हा चांगला टप्पा. आता इनफिल्डच्या वरतून मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्याच्यावरून खेळायचं होतं. धनेश होते त्या क्षेत्रात परंतु बॅकअपला सूरज आलेत आणि धावा मिळतील. सिंगल डबल डावाला पुढे नेण्यात येत आहे परंतु आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज. आता 3 चेंडू आणि 3 षटकार आवश्यक आहेत. वादळ आता वारा घोंगावत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहतोय. चर्चा केली होती की वारा शांत आहे परंतु वाऱ्याला आवाज आला
आणि आता वादल सध्या मैदानाच्या आतमध्ये, परंतु वादल आणावं लागेल. 3 चेंडू आणि 3 षटकार आवश्यक आहेत विजयासाठी. आतापर्यंत एकही षटकार आला नाहीये आणि अशा मोमेंटला 3 येतील का? चांगला चेंडू, विजयाचा शिक्कामोर्तब करत असताना श्री गणेश कृपा दिवा संघ. काय जबरदस्त टक्कर दिली. बॅटिंग मध्ये अपयश आलं परंतु गोलंदाजीमध्ये त्याची भरपाई केली आणि विजय आपल्या बाजूने खेचत असताना दिवा संघाला आपण पाहतोय. दुसरी मॅच वेळ गेला परंतु निकाल आपल्या बाजूने ओढावून आणलाय तो टीम दिवार. जबरदस्त गोलंदाजी. सुरुवात अगदी प्लॅटफॉर्म सेट केलं ते सूरजनं. कौशलचं कौतुक. त्यानंतर विकी भगत त्यानं देखील लाजवाब गोलंदाजी. 3 विकेट त्याने देखील काढले आणि अंतिम टप्प्यात अनिकेतचा वार आपण पाहतोय. चांगला चेंडू. इथे देखील मॅच समाप्त होते आणि मॅच जिंकले या ठिकाणी. कडवा संघर्ष, कडवा प्रतिकार करत असताना श्री गणेश कृपा दिवानं सामना जिंकला. अभिनंदन. हार्ड लक, टफ लक मी तरी म्हणेन. गावदेवी वडवली असंघ आपण आलात वेळेत या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल आपले मी आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 2 षटक ज्याने हाताळले, धावा खर्च केल्या त्या 8 धावा आणि तो ठरला. 4 विकेट ज्यानं काढले. खरं तर सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये डॉमिनेट केलं प्रतिस्पर्ध्यांना आणि त्या जोरावरती तो ठरला ह्या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच सूरज सवते या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आणि पुन्हा आज त्याचं महत्व त्यानं पटवून दिलं.